ठाकरे आणि फडणवीसांचं पुन्हा मनोमिलन होणार का अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात सुरू होत्या। मात्र त्याला आता पूर्णविराम मिळालाय, कारण भाजप आणि महायुतीत उद्धव ठाकरेंसाठी दरवाजे बंद असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी रोखठोक भूमिका घेतली आहे। ठाकरे फडणवीसांच्या भेटीगाठी आणि कौतुकामुळे राज्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चा सुरू असतानाच देवेंद्र फडणवीसांनी अतिशय महत्त्वाचं वक्तव्य केलंय। झी न्यूजच्या रियल हिरोज या कार्यक्रमात फडणवीसांनी ठाकरेंबाबत रोखठोक भूमिका घेतली आहे। उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाच्या कौतुकामुळे आपण सावध झाल्याचं त्यांनी सांगितलंय। एवढंच नाही तर महायुतीतल्या तिघांमध्ये चौथा येणार नाही असं सांगत त्यांनी ठाकरेंसाठी दरवाजे बंद असल्याचं सांगितलंय। घर वापसी के सारे दरवाजे आप बंद कर देना चाहते हैं, मतलब अटकलें भी लगी थी कि शायद उद्धव ठाकरे की घर वापसी हो जाए, लेकिन आपने इस उम्मीद पर पानी फेर दिया मुझे लगता है। नहीं, कोई सवाल ही नहीं उठता। देखिए, अभी महाराष्ट्र में लोगों ने इतना अच्छा मैंडेट हम तीनों को मिलकर दिया है। यहाँ पर हम तीन लोग हमारी कुर्सियों पर ऐसे जमकर बैठे हैं कि चौथे आदमी को बैठाने की जगह ही नहीं बची है और आवश्यकता भी नहीं है। फडणवीसांनी ठाकरेंच्या युतीबाबत थेट भूमिका घेतल्यानंतर संजय राऊतांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले। भाजपला दरवाजा कुठे आहे असा सवाल उपस्थित करत त्यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिले। चौथा मित्र येणार नाही, नंबर 1, आणि आम्ही त्यांच्या दारामध्ये दरवाजा खटखट करायला गेलो नाही कोणीही। एकनाथ शिंदे आणि अजित पवार जे त्यांच्याकडे आहेत बरं का, ते त्यांनी जबरदस्तीने खेचून घेतलेले लोक आहेत। उद्धव ठाकरे असतील आमचे माननीय शिवसेना पक्षप्रमुख, आणि आम्ही काय त्यांच्या पायरीवर जाऊन बसलेलो नाही आहोत। ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीनंतर त्यांचं पुन्हा मनोमिलन होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात। मात्र फडणवीसांनी त्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिलाय। पण फडणवीसांनीच राजकारणात काहीही होऊ शकतं अशी शक्यता यापूर्वीच वर्तवली होती। फडणवीसांनी फटकारल्यानंतरही ठाकरे कौतुकाचे दोहे गात राहणार का याची उत्सुकता आहे। फडणवीसांच्या ठाकरेंबाबतच्या या वक्तव्यानं अस्वस्थ असलेल्या शिवसेनेचा जीव मात्र भांड्यात पडलाय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।